श्री स्वामी समर्थ. ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही. त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. मित्रांनो, झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे. घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच, पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो. काही झाडं ही आपल्या आयुष्यावर खूप शुभ प्रभाव टाकतात, अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात, तर काहींना आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडत असतो. तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडत असतो आणि अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करून कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो, पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात. प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीचं. तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच. तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे. आयुर्वेदात ही त्यामुळे तुळशीला स्थान आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं खूप प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवणार नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते. त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ हे संकेत देत असतात, ते जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे. भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीहरी सांगतात, जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही. जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो. तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे. म्हणूनच घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे. तुळशीचे काही शुभ अशुभ संकेत. घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा. 2. जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले. याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. 3. काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठी संकट येणार आहेत. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकून देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. 4.
तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी येऊ लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे. अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त म्हटले पाहिजे. यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते. 5. तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, वादविवाद आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. 6. तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे. तुमचा व्यापार वाढणार आहे. तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. 7. तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. 8. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येतं. तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर देखील अवकळा दिसून येते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत होते. 9. अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात. मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद तिथून उचला, नाहीतर मुंग्या होऊ शकतात. तर हे झाले तुळशीचे आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत. आता पुढचं रोप कोणतं ते पाहूयात. बेलाचे झाड. ज्यांच्या दारात बेलाचे झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात. बेलाचे झाड खूप मोठं असतं, ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं. हे झाड दारात लावल्याने घरात सुख, समृद्धी कायम राहते. आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो. कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही वाईट प्रकारची शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर राहू-केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते. 3. पुढचं झाड आहे लिंबाचं झाड. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते. म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही. तसेच आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध आणि पवित्र राहतं. 4. रुई. याला मंदार देखील म्हटलं जातं. मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं. मंदार वृक्षाची फुलं महादेवांना, गणपती बाप्पांना तसेच हनुमंताला ही अतिशय प्रिय असतात. मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो. ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. त्यांना कशाचीही कमतरता कधीच भासत नाही. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा, तसेच जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते. त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. 5. यानंतर शुभ झाड म्हणजे केळीचे झाड. केळी आपल्या घरासाठी शुभ असते. केळीचे झाड आपल्या घरात सुख, समृद्धी घेऊन येते. तसेच केळीच्या झाडांमध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. तसेच घरात सुख, समृद्धी ही कायम राहते. 6. पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड. कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं.
ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरांमध्ये सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतं. तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मानही मिळतो. 7. पुढचं झाड म्हणजे आवळ्याचे झाड. आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे. आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते. 8. त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचं रोप. घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानलं जातं. हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे. तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते, आर्थिक चणचणसुद्धा दूर होते. तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होते. हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो. हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो. तुम्हाला गुरुबळ मिळतं, कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते. त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी, कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं खूप गरजेचं आहे, म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला आहे. हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते. घराच्या मुख्य दारावर हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटं टळली जातात. तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो. तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते, सुख समृद्धी येते. त्यामुळे असेच हळदीचे रोप आपल्या दारात असणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, ही पाहिली आपण सकारात्मक झाडं, परंतु काही झाडं अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये. तर चला जाणून घेऊया कोणती आहेत ती नकारात्मक झाडं. घराच्या आसपास कधीही काटेरी झाडं लावू नये. तसेच ज्या झाडांची पानं विषारी आहेत किंवा तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये. याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे. तसेच चिंचेचे झाड, बोराचं झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे, त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.